थंडीच्या दिवसाला सुरुवात झाली की महिलांमध्ये कंबरदुखीचे प्रमाण हे वाढलेलं दिसतं. तर आज आपण कंबरदुखीवरती रामबाण अशी लाडूची रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण बनवतोय अळीवच्या लाडूची रेसिपी. अळीवचे लाडू हे कंबरदुखीवरती अतिशय रामबाण आहे. सोबतच सांधेदुखी, केस गळतीचा त्रास होत असेल, कारण थंडीमध्ये बऱ्याचदा केस गळतीचं प्रमाण जे आहे हे वाढलेलं दिसतं. तर त्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त हे लाडू आहे. कारण ह्या अळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यासाठी शरीरातली जी हिमोग्लोबिनची कमतरता आहे ती सुद्धा हे अळीव भरून काढतात. त्यासाठी थंडीमध्ये हे अळीव खाणे खूपच फायदेशीर आहे. चला तर मग वेळ न घालवता कसे बनवायचे हे अळीवचे लाडू ते पाहूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. अळीव हे उष्ण असल्यामुळे आपण याचे सेवन फक्त थंडीमध्येच करतो, कारण भरपूर प्रमाणामध्ये उष्णता ह्या अळीवामध्ये असते. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 50 ग्रॅम, म्हणजे अर्धी वाटी एवढे अळीव घेतलेले आहे. आता हे छान स्वच्छ करून घ्यायचे आहे, कारण ह्यामध्ये बरीचशी बारीक रेती असते. त्यासाठी आपल्याला छान चाळणी असेल अगदी बारीक, तिने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जी काही रेती आहे ती खाली पडून जाईल. तर काही भागामध्ये अळीव, काही भागात हळीव किंवा काही भागामध्ये हलीम असे ह्या अळीवांना म्हणतात. वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. दिसायला अगदी सब्जा जसं असतो ना, अगदी तशाच पद्धतीच्या ह्या बारीक बिया असतात. फक्त रंगाने चॉकलेटी असतात आणि जो सब्जा असतो तो काळपट असतो. तर ह्या ठिकाणी हे अळीव आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. तर त्यासाठी कढाईमध्ये मी चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे. आता ह्या तुपावरती आपल्याला छान असे खमंग सुगंध सुटेपर्यंत हे अळीव भाजायचे आहे. अळीव जे आहे हे भाजल्यामुळे अजिबात जास्त चिकट होणार नाही आणि खाताना सुद्धा गिळगिळ लागणार नाही. त्यासाठी ही कृती आपल्याला करून घ्यायची आहे. बरेच जण हे अळीव न भाजतात भिजवतात, त्यामुळे आपले जे अळीवचे लाडू आहे हे खाताना थोडेसे गिळगिळ लागतात. त्यासाठी अशा पद्धतीने थोडेसे तुपावरती भाजून घेतले की हे खाताना अजिबात चिकटही लागत नाही किंवा गिळगिळ लागत नाही. अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती हे छान मी भाजून घेतलेले आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता हे आपण भिजत घालणार आहोत. तर हे भिजत घालण्यासाठी इथे तुम्ही दुधाचा वापर करू शकता किंवा नारळाचं जे पाणी असतं आतलं त्याचा वापर करू शकता किंवा साध्या पाण्याचा वापर करू शकता. तर मी या ठिकाणी साधंच पाणी घेतलेलं आहे. माझ्याकडे नारळाचं पाणी काही नव्हतं, त्यामुळे मी साध्याच पाण्यामध्ये हे भिजवणार आहे. तुम्हाला जर हे दुधात भिजवायचं असेल तर तसेही चालतील किंवा नारळाच्या पाण्यात भिजवले तरीही चालतील. आता साधारणतः अर्ध्या वाटीसाठी मी 1 वाटी पाणी यामध्ये भिजत घालण्यासाठी टाकलेलं आहे. तर अर्धा तास आपण आता हे असे झाकण ठेवून भिजत ठेवून देऊया, किंवा थोडा जास्त वेळ असेल तर 1 तास जरी भिजवले तरीही चालेल. परंतु अर्धा तासामध्ये हे अळीव छान असे भिजले जातात. आत्ताच पाण्यामध्ये टाकलेले आहे तरी हे फुगले आहे, परंतु हे अर्धा तास किंवा 1 तास तरी आपल्याला व्यवस्थित भिजवून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपले बरोबर अर्धा तास झालेला आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल मस्त असे हे अळीव भिजलेले आहे, मस्त फुगले सुद्धा आहे. अजिबात कुठेही हे चिकट झालेले नाही. नाहीतर साध्या पाण्यात भिजवल्यानंतर हे जास्त चिकट होतात. त्यामुळे आपल्याला हे थोडेसे गरम करून त्यानंतरच हे भिजवायचे आहे. व्यवस्थित सर्व अळीव माझे या ठिकाणी भिजलेले आहे. आता ह्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे या लाडूंसाठी ते पाहून घेऊया. अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे. नाव जरी अवघड असलं तरी याची जी रेसिपी आहे, हा जो पदार्थ हा अतिशय सोपा आहे. अळीव तर भिजलेलेच आहे, त्यासाठी सेम वाटीने इथे मी 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, काही ड्रायफ्रूट आणि थोडासा ट्विस्ट म्हणून यामध्ये मी साधारणतः पाव वाटी इथे खारीक पावडर घातलेली आहे. जर तुम्हाला इथे खारीक पावडर वापरायची नसेल तर स्किप केली तरीही चालेल, परंतु खारीक पावडर वापरल्यामुळे आपले जे अळीवचे लाडू आहे अजूनच टेस्टी होणार आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर त्यानंतर लगेचच 1 चमचाभर साजूक तूप कढाईमध्ये घालून घेतलं. त्यात जे ओलं खोबरं आहे ते आपल्याला काही मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. म्हणजे ओल्या खोबऱ्याचा जो कच्चेपणाचा वास आहे तो आपल्याला पूर्णपणे जाऊ द्यायचा. थोडंसं 1 मिनिट आपल्याला हे तुपावरती परतवून घ्यायचं आहे. जर इथे तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं नसेल तर सुकं खोबरं घातलं तरीही चालेल, परंतु ओल्या खोबऱ्यामुळे हे जे लाडू आहे हे अजूनच टेस्टी लागतात. त्यासाठी मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही यामध्ये ओलं खोबरंच घाला. तर आता हे ओलं खोबरंसुद्धा काही मिनिटासाठी मी ते छान परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर भिजवलेले अळीव आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे. आता हे अळीवसुद्धा आपल्याला खोबऱ्यामध्ये छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपलं जे प्रमाण आहे, अर्धी वाटी अळीव घेतलेले होते त्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं होतं, कारण अळीव थोडे जास्त उष्ण असल्यामुळे यामध्ये थोडंसं खोबरं घातल्यामुळे ते छान बॅलन्स होतं आणि नुसतेच अळीव लागत नाही. त्यासाठी यामध्ये थोडंसं खोबरं जास्त वापरा. यामध्ये मी 1 वाटी घातलं. तुम्हाला अजून थोडं वाढवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वाढवू शकता.
तर अळीव आणि खोबरं मी छान काही मिनिटासाठी परतवून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपण घालत आहोत पाववाटी एवढी खारीक पावडर. बरेच जण अळीवच्या लाडूमध्ये खारीक पावडर वापरत नाही, तर या ठिकाणी मी वापरलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की वापरा, त्यामुळे आपले लाडू अतिशय टेस्टीही लागणार आहे आणि पौष्टिकसुद्धा होणार आहे. तर यामध्ये मी पाववाटी वापरलेली आहे. याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही तेही वाढवू शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट मी थोडेसे जाडसर कापून घातलेले आहेत. मी पावडर करून घातली तरीही चालेल. त्यानंतर गूळ घातलेला आहे. तर हा साधाच गूळ या ठिकाणी घेतलेला आहे बारीक मी चिरून. तर आता या ठिकाणी तुम्ही खारीक पावडरचं जर प्रमाण वाढवणार असेल तर तुम्हाला इथे गुळाचं प्रमाण कमी करावं लागणार आहे. तर या ठिकाणी आपण पूर्णपणे खारीक पावडर वापरू शकत नाही, कारण आपल्या लाडूंना हवं तसं बाइंडिंग यावं यासाठी आपल्याला गूळ वापरायचा आहे. त्यामुळे यामध्ये आपण पूर्णपणे खारीक पावडर वापरू शकत नाही. लाडूंना बाइंडिंग यावं यासाठी आपल्याला गूळ वापरावाच लागणार आहे. त्यानंतर आपण हा गूळ अगदी वितळेपर्यंत हा छान जे मिश्रण आहे हे एकजीव करायचं आहे. त्यानंतर चेक करून बघायचं. अशा पद्धतीचा थोडासा गोळा तयार झाला की समजायचं आपलं लाडूंसाठीचं जे मिश्रण आहे ते इथं तयार झालेलं आहे. अगदी 3 ते 4 मिनटं हे मिश्रण मी मध्यम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. गूळसुद्धा यामध्ये छान मिक्स झालेला आहे. मिश्रणसुद्धा तुम्हाला इथे दिसतच असेल. अगदी जास्त नुसते अळीव दिसत नाही. अळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते, त्यामुळे यामध्ये आपण वेलची पावडर न घालता यामध्ये जायफळ घालणार आहोत. कारण ह्यामध्ये जायफळ घातल्यामुळे दोघांचंही बॅलन्स होतं आणि त्यामुळे आपल्या पोटालासुद्धा त्रास होत नाही. त्यासाठी अळीवचे लाडू जेव्हा तुम्ही बनवाल त्यामध्ये वेलची पावडर न घालता यामध्ये जायफळ पावडर वापरा. त्यामुळे अजिबात कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही. आता ही जायफळ पावडरसुद्धा आपण छान या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतली. आता हे जे मिश्रण आहे हे आपण उतरवून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया, कारण हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतरच याचे आपण लाडू वळणार आहोत. अळीव खाणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे, कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे आपलं रक्त शुद्ध करण्याचं कामसुद्धा हे अळीव करतच असतात. केस गळतीचा त्रास असतो, सांधेदुखीचा त्रास असतो, कारण थंडीमध्ये ह्याचं जे प्रमाण आहे हे नक्कीच वाढतं. त्यासाठी थंडीमध्ये अळीव हे प्रत्येकाने आवर्जून खाल्ले पाहिजे. त्यामुळे आपला जो त्रास आहे हा नक्कीच कमी होतो. आता आपलं जे मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड झालेले आहे. आता लगेचच लाडू वळून घेऊया. अगदी सहज हे लाडू आरामात वळले जातात. इतके सोपे आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात आपले हे सगळे लाडू वळून तयार होतात. अगदी सहज हा लाडू या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. तुम्हाला दिसतच असेल. अतिशय मस्त हा लाडू दिसत आहे. आता सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा आपण तयार करणार आहोत. आपल्याला हे अळीवचे लाडू अगदी छोटे छोटे करायचे. यापेक्षा जास्त मोठे लाडू आपल्याला वळायचे नाही, कारण आपल्याला दिवसातून एकच लाडू खायचा आहे. याचं जर सेवन जास्त प्रमाणात झालं तर शरीरामध्ये उष्णता जास्त वाढते आणि पोटदुखीचा सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यासाठी शक्यतो अगदी आपल्याला एकच लाडू दिवसाला खायचा आहे, त्यापेक्षा जास्त नाही खायचा. आणि लाडूचा जो आकार आहे तो सुद्धा छोटाच ठेवायचा आहे, कारण हे अळीव उष्ण असतात. त्यामुळे याचं जास्त सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही. तर दिवसाला एकच लाडू आपण खाणार आहोत, किंवा दिवसाआड जरी तुम्ही खाल्ला तरीही चालेल. तर मस्त असे आपले हे जे लाडू आहे हे तयार होत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. तर आता यामध्ये आपण जे खोबरं घातलेलं आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे हे जे लाडू आहे ना, तुम्ही हे फ्रीजच्या बाहेर 15 दिवस जरी ठेवले तरी खराब होणार नाही. किंवा तुम्हाला जर त्यापेक्षा जास्त टिकवायचे असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवले तर हे चांगले महिना ते 1.5 महिना टिकतात. तर सर्व लाडू या ठिकाणी माझे तयार करून झालेले आहे. आता जेवढं मिश्रण मी घेतलेलं होतं तेवढ्या मिश्रणामध्ये बरोबर माझे 20 लाडू तयार झालेले आहेत. तर लाडूसुद्धा अगदी खुसखुशीत तयार झालेले आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही अळीवची लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.